धाराशिवच्या भूम येथील चिंचपूर ढगे गावात गणेश मोरे या शेतकऱ्यांच्या 3.5 एकर शेतीतील पिकांचं नुकसान झालं। कष्टानं पिकवलेलं सोयाबीन, द्राक्षबाग डोळ्यांसमोर जमीनदोस्त झाल्यानं शेतकऱ्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। मंत्री गिरीश महाजन यांनी पाहणी दौरा केला आणि मदतीचं आश्वासन दिलं। दरम्यान याच मोरे कुटुंबियांशी आम्ही संवाद साधला। यावेळेला त्यांनी काय म्हटलंय आपण पाहूया। मंत्री गिरीश महाजन यांनी भूममधल्या चिंचपूर ढगे इथं द्राक्षबागेची पाहणी केली, जी द्राक्षबाग पावसामध्ये उन्मळून पडली होती। माझ्या पाठीमागे ही उद्ध्वस्त झालेली द्राक्षबाग आहे। अक्षरशः तिचे लोखंडी खांब देखील उन्मळून पडलेले आहे आणि अंतर्गत सगळी जी बांधणी केलेली आहे ती सुद्धा मोडकळीला आलेली आहे। झाडं जी आहेत ते अक्षरशः मुळासकट उकडून पडलेली आहेत। किती मुलं आहेत तुम्हाला, किती शेती आहे आणि बागेचं कसं नुकसान झालंय? 3.5 एकर जमीन आहे। जो एक मुलगा पुण्याला आणि एक हित आहे, शेती करतो आणि आम्ही भी हे करतो। किती बाग होती? बाग 2 एकर आहे, पूर्णपणे उन्मळून पडली। हो, कस तर तासभर पाण्यात दम काढून थांबलो। लेकर खांद्यावर घेऊन पुन्हा बाहेर तर बाहेर निघावं तर वाहून जातो वाटलं। लोक म्हणले बाहेर निघा कमरात काय पाण्यातून आम्ही बाहेर निघालो, लेकर दोन्ही खांद्यावर घेऊन। मग सकाळी बघतो तर बागेचं पूर्ण, संध्याकाळी अंधार असल्यामुळे बागेचं काय दिसलं नाही। सकाळी बघितलं तर पूर्ण नुकसान झालं बागाचं, उपटू झाडं पडली। शेतीवरच अवलंबून आहे आमचं सगळं। 2 गाया 2 म्हशी वाहून गेल्या। मग एक बारका भाऊ पुण्याला आपलं मजुरी करून राहतोय। मग दोघा जणात 3.5 एकर क्षेत्र आहे। 2.5 एकर रान येत आहे, त्यातलं एकर बागाचं तर खूप मोठं नुकसान झालं। पूर्ण शेतीवरच अवलंबून आहे। हे अल्पभूधारक शेतकरी कुटुंब आहे। काही यांचे बंधू कामानिमित्त पुण्याच्या सारख्या शहरामध्ये जाऊन काम करतात। अख्खं कुटुंब शेतात राहून इथं राबतंय। मंत्री येऊन गेलेत, आता अपेक्षा आहे ती सरकारकडनं तात्काळ मदतीची। कॅमेरामन अयूब कागदीसह अप्पासाहेब शेळके, एबीपी माझा।